श्री स्वामी समर्थ. नजर दोष होत असेल तर हे 5 उपाय नक्की करा. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष होतो. बाहेर कुठे गेलं की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात. कोणाच्या घरी जेवण केलं, कोणाचं घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजारपण असते. औषधोपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषधोपचारांना प्रतिसाद देत नाहीये. जसं जसं आपण ट्रीटमेंट घेतोय तसतसा आपला आजार वाढत जातोय. कुठे न कुठे आपल्याला वाटतं की हा व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होतंय, किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करत आहे त्यामुळेच मला असं होत आहे, किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजर दोष किंवा वाईट शक्ती या माझ्यासोबत येतात. याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल, सतत अपयश येत असेल. म्हणजे या गोष्टींमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो. सतत वाईट विचार मनात येतात. चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत, आपल्या मनातच येत नाहीत. किंवा बऱ्याच वेळेला असे होते की आपण सतत झोपून राहतो, फक्त बसून राहावं असं वाटतं. समोर दिसतंय की एवढं काम करायचं आहे, असं करायचं, मला तसं करायचंय. मनातून आपण खूप ठरवतोय पण आपलं शरीरच प्रतिसाद देत नाहीये. तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी असेल की जी आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये. आपले जे विचार आहेत विचार कृतीत उतरू देत नाहीये, विचारांवर काम करू देत नाही. तर अशा वेळेला नेहमी 3 वस्तू सांगणार आहे, त्या आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. अगदी झोपताना, बाहेर जाताना, पर्समध्ये, खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचे आहे. याने काय होईल, जेव्हा वाईट शक्ती आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या आपल्याजवळ थांबणार नाही किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होतील. पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा, जो असतो बघा, ज्याला आपण बिब्बा सुद्धा म्हणतो. काळ्या कलरचं छोटंसं बी असतं. बिब्याचं फूल आपण बरेच जण त्याला म्हणतो. नाहीतर आता गावाकडे आपण शेतात जात असताना साईडला खूप बिब्याची झाडं असतात बघा, तिथे पण बिब्बा मिळतो. किंवा शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडं असतात, तिथे बिब्याची, तिथून आपण खूप सारे बिब्वे आणून ठेवू शकतो. गावी तुमचं कोणी नसेल तर, आणि शहरांमध्ये ते पूजेच्या साहित्य मिळतं, त्या दुकानावर विचारून बघा, तुम्हाला बिबवा मिळून जाईल. तो आपल्याला बिबवा घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्या सोफ्याला, आपल्या खिशामध्ये, कुठेही आपल्याला तो आपल्याजवळ ठेवायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता किंवा आपल्या उशीखाली ठेवून देऊ शकता. त्याला चिकट टेपने उशीला ते चिपकवू शकता. पिलोला चिकटवून त्याच्यावरून आपण उशीचं कव्हर घालू शकता. ही पहिली गोष्ट. असा दुसरा म्हणजे आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचा आहे, किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखादा ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने बिबवा जो आहे तो आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे. असं म्हटलं जातं की बिबवा अशी वस्तू आहे की ज्याच्या जवळ किंवा तो ज्यांच्या जवळ असेल, बिबवा त्यांच्याजवळ नेगेटिव्हिटी, शक्ती, नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाही. 2. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड, रुईचे 2 प्रकारचे झाड असतात. एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतात
आणि एक व्हाईट कलरचं रुईचे झाड असते. तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरं रुईचे झाड आहे, ज्याला पांढरे फुलं लागतात, पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढऱ्या कलरचे फूल ज्या रुईच्या झाडाला लागतं, त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे. छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे. ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे. त्याला धूप दीप दाखवायचं. एक दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी पासून कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्याही वारी आणि दुसऱ्या दिवशीपासून ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या जवळ कशाही पद्धतीने ठेवायची आहे. किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता, त्याचे तुकडे करू शकता. एक बेड खाली ठेवण्यासाठी, एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी, आणि अशा पद्धतीने ते वापरू शकता. पांढऱ्या रुईच्या जवळ सुद्धा कधीही नेगेटिव्हिटी शक्ती, नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही. त्यांच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं. त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करते, त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय. तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्यांच्या बॅगेमध्ये एखादा बिबवा असेल किंवा ही मुळी असेल आपण ठेवू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडण कमी होत आहे, हे आपल्या लक्षात येईल. 3. आता तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानजींचे मंदिर आहे, तर हनुमानजींच्या म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमानजींचे त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा. तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचे आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं, दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही 11 वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचे आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळ म्हणू शकता, पण 11 वेळा केलं तर खूप छान राहील. खूप छान प्रकारे आपलं प्रोटेक्शन होतं. 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचे आहे. त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये देऊन किंवा आपले मिस्टर की आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगायचं की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या, जेणेकरून या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा. नुसतं टेकवलं असं नाही तर धाग्याला शेंदूर लागायला हवा. हनुमानजींच्या पायाला अशा पद्धतीने तो लावायचा आहे. नंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो, जसे की बाधेचा, आजारपणाचा, सतत आजार, नजर दोष, या सगळ्या गोष्टी होतात, तर त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला बांधायचं आहे. तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आला आहे, त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे. याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजरदोष होतात, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारा सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो. 4. पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे, छोटीशी बघा चांदीची डब्बी घ्यायची आहे. अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये मिळून जाते. अगदी छोटीशी चांदीची डब्बी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हनुमानजींच्या पायाचा
जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डबी नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे. याने सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. बाहेरील बाधा, नजर दोष, आजारपण, यास डिप्रेशन, या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू नष्ट होतो. आणि या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या आसपास सुद्धा फिरकत नाही. 5वा उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे. याने सुद्धा जर तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा हळूहळू नष्ट होईल. घरात सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. या मंत्राने सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. असे हे 3 ते 4 उपाय आहेत जे अगदी आपण सहज करू शकतो. 1 रुपयाही आपला खर्च होणार नाही. साधे आणि सोपे आहे. ते करा आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायचा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.